नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना। मागच्या टायमाचे आपण 3 व्हिडिओ नाही 4 नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 व्हिडिओला जो तुमचा रिस्पॉन्स मला माझ्यापर्यंत आला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस सुद्धा की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला का नाही किंवा कसा वाटला त्यावरून तुमचं कमेंट सेशनमध्ये तुम्ही कमेंट्स करणं गरजेचं होतं असं मी सांगितलं होतं। तुमचे कमेंट्स खूप चांगले आले आणि विशेषतः जो मी व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ लगभग 5-6 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला। आणि विशेष असं झालं आहे की काल संभाजीनगरहून एका विद्यार्थ्याचा फोन आला मला आणि त्या विद्यार्थ्यांशी बोलताना मी थोडा भावुक पण झालो आणि त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर मी तुमचे 4 व्हिडिओ पाहिले होते आणि मागच्या टायमाला अनाथ याच्यामध्ये मी फॉर्म भरला होता आणि माझा 2 मार्कासाठी माझा रिझल्ट गेला। 2 मार्काचा त्यासाठी रिझल्ट गेला आणि तुमचे व्हिडिओ मी आता पाहिले आणि मागच्या वेळेस माझे मराठीचे 6 प्रश्न गेले। 25 पैकी 6 प्रश्न जाणं हे सुद्धा खूप मोठं नुकसान आहे आणि रिझल्टमधनं मी बाहेर पडलो। तर सर तुमचं लेक्चर मी पाहिलं आणि लेक्चर पाहिल्यानंतर माझी विनंती आहे सर आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचे आईवडील नसलेले आहे आणि असे ग्रामीण एरियातले गरीब विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा मला कॉल्स आला। त्या संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना अनुसरून मित्रा तुझ्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि तुला चांगलं वाटलं आणि तुला हा व्हिडिओ चांगला वाटतं त्याबद्दल मी मनापासून आभारसुद्धा व्यक्त करतो तुझा आणि तू कॉल केल्याबद्दल आणि मी पुढची सिरीज ही चालू करीत आहे। तर विशेषतः हे काही प्रश्न असे असतात की जे मेन चॅप्टरवर पडून जातात मराठी व्याकरणाचे आणि तेच प्रश्न तुम्हाला एक तर रिझल्टमध्ये बसवत किंवा बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतात। एक प्रश्नासाठी कॉम्पिटिशन असतो मित्रांनो की सध्या पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत। वनरक्षकची पण आढावा बैठक झालेली आहे। तलाठीची डिसेंबरपर्यंत ॲड येण्याचे चान्सेस आहे आणि सोबतीलाच महाराष्ट्रामधले MPSCची जी एक्झाम्स आहे ती सुद्धा मेन्सला मराठी व्याकरणाला खूप चांगलं वेटेज आहे। लगभग 50 प्रश्न आहेत मेन्सला 200 पैकी आणि राज्यसेवा जी आहे UPSC पॅटर्न केलेली आहे। याचा अर्थ त्याच्यामध्ये सुद्धा 2 पासिंग सब्जेक्ट असतील, एक इंग्लिश असेल दुसरं मराठी असेल। मग तुम्हाला ती मराठी कंपल्सरी पास होणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतरच तुमचे मेन्सचे बाकीचे विषय चेक केले जातील। जर तुम्ही मेन्सला पास झाला, मराठी हा विषय जर पास झाला तरच तुमचे मेन्सचे दुसरे विषय चेक होतील। जर मराठीलाच तुम्ही फेल झालेत तर तुमचे बाकीचे विषय चेक होणार नाही अशी अट आहे। त्यामुळे तुम्ही मराठी जो व्याकरण आहे त्याला तुम्ही इग्नोर करून चालणार नाही। प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि जर कधी व्हिडिओ चांगला आला तर चांगलं म्हणा आणि वाईट असला तुम्हाला आवडला नाही काही माझं चुकलं हा मी चुकलंही मी परत म्हणतो मी स्वतः शिक्षक मानत नाही, मी स्वतः विद्यार्थी आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी असल्या कारणाने काही चुका होतीलच माझ्या, पण मी माझ्यासाठी माझ्या परीने तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ही नुकतीच पोलीस भरती आहे आणि वनरक्षक भरती आहे याच्यासाठी आवश्यक असलेलं आणि तलाठी आहे सोबतीलाच त्याच्यासाठी मराठीची खूप मोठी चांगली भूमिका असणार आहे। माझ्याकडनं विद्याश्रम अकॅडमीकडनं थोडंफार जी मदत आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी काही प्रयत्न करतो आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो। पण माझी अट एकच आहे की तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा आणि नंतर तुम्ही कॉमेंट सेशनमध्ये कॉमेंट जरूर करावा, ठीक आहे। आता हा नवीन चॅप्टर मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे। समास म्हणजे नेमकं काय आहे? समास हा जो शब्द आहे याच्यामध्ये बघा याचा अर्थ काय होतो। याचा अर्थ बघायला गेलो तर सम अधिक आस असा अर्थ होतो। सम अधिक आस, सम अधिक आस म्हणजे वेगळे असलेले शब्द एकत्रित येणं। काय होणे? एकत्र होणे, हे लक्षात ठेवा, एकत्र होणे असा अर्थ होतो त्याचा, है ना। उदाहरणार्थ 2 शब्द, परत मी म्हणणार समास म्हणजे काय आहे की 2 शब्द त्यांच्या सोयीसाठी एकत्रित येतात आणि स्वतःचं स्थान अबाधित ठेवतात आणि दोन्ही शब्दाचा एकच अर्थ होतो। बघा याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर देव अधिक घर, हे बघा देवचा अर्थ वेगळा होतो आहे, घरचा अर्थ वेगळा होतो आहे। मग देव आणि घर हे शब्द जवळ येणार त्यांच्या सोयीसाठी आणि दोघांचं एकत्रित काय होणार आहे? देव घर। आता काय होईल? देवघर एकत्रित आल्यानंतर देवाचे घर असा अर्थ होतो त्याचा। या ठिकाणी देव म्हणजे वेगळा शब्द होतो, घर म्हणजे वेगळा शब्द होतो, है ना। तर हे 2 शब्द एकत्रित आल्यानंतर काय तयार होतो? देवघर। मग हा जो शब्द आहे याला आपण सामासिक शब्द म्हणतो आणि ते म्हणजे काय आहे? समास आहे असं माझं म्हणणं आहे। आता ठीक आहे, याचे प्रकार साहजिकच पडतील। याचे मुख्य प्रकार किती पडत आहेत? 1 2 3 4। त्याच्यापैकी पहिला येतो आहे अव्ययीभाव समास आणि दुसरा येतो आहे तत्पुरुष समास, तिसरा येतो आहे द्वंद्व समास आणि चौथा येतो आहे बहुव्रीही समास। आता बघा याच्याचवरनं प्रश्न पडणार आहे। या 4च
प्रकारावरनं हा चॅप्टर एंड होऊन जातो. पण आता काही याचे पण सब प्रकार पडतील, तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावं याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर अवयवीभाव समास नेमकं काय आहे? अवयवीभाव समास ओळखायचा असेल तर याच्यामध्ये कोणते पद महत्त्वाचे असेल तर याच्यामध्ये पहिले पद महत्त्वाचे आहे. पहिल्या पदावरनंच तुम्ही अवयवीभाव समासाला ओळखू शकतात. पहिल्या पदावरनंच आहे. या तत्पुरुष समाजामधनं तुम्हाला तत्पुरुष समाजाला कसं ओळखायचं आहे तर दुसऱ्या पदावरनं, त्या शब्द असेल तर शब्दावरनं, आता याच्यामध्ये देव म्हटलं आणि याच्यामध्ये घर म्हटलं तर दुसरं पद कोणतं होतं? घर. आणि पहिलं पद कोणतं होतं आहे? देव. या पद्धतीने तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद महत्त्वाचे आहे. दुसरे पद महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर द्वंद्व समाजामध्ये कोणते पद महत्त्वाचे आहे? द्वंद्व समाजामध्ये हे दोन्ही पद महत्त्वाची, पहिलं पण असतं आणि दुसरं पण. दोन्ही पद IMP असतात याच्यामध्ये दोन्ही पद IMP असतात. दोन्ही पद महत्त्वाचे असतात. दोन्ही पद महत्त्वाचे. आता बहुब्रीही समाजामध्ये बघायला गेलो तर दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसराच काहीतरी अर्थ होतो. त्याला म्हटलं जातं बहुब्रीही समास. बहुब्रीही दोन्ही IMP नाही, दोन्ही महत्त्वाचे नाही. दोन्ही महत्त्वाचे नसून तिसरेच महत्त्वाचे आहे. तिसरेच इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहे. तिसरेच महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ जर बघायला गेलो तर आपण इथं बघा, उदाहरणार्थ पहिले पद याच्यामध्ये बघायला गेलो तर मी सांगितलं, मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मी आमरण हा शब्द, उदाहरण पूर्ण डिटेल्समध्ये घेणार आहे. त्याच्या अगोदर बघा, आमरण हा शब्द, याच्यामध्ये मुख्य शब्द काय आहे? मरण हे ना. हा दुसरा शब्द होतो, आ हा पहिला अक्षर होतो. आता हे दोन शब्द मी म्हणणार की दोन शब्द किंवा पहिलं एक अक्षर एकत्र येणार, जवळ येणार आहे. मग याच्यावर अवयवीभाव समास ओळखायचा असेल तर हे पहिलं दुसरं पद होतं आणि हे पहिलं पद आहे. हे दुसरं होतं आणि हे पहिलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या पदावरूनच अवयवीभाव समास ओळखता येतो. मरणच्या सुरुवातीला आ हा शब्द लागलेला, आ हा उपसर्ग अवयवीभाव समासामध्ये येतो आहे. म्हणून हा शब्द कशामध्ये येणार आहे? आमरण हा शब्द कशामध्ये येणार आहे? अवयवीभाव समासामध्ये. उदाहरणार्थ हे बघा, आपण सगळं डिटेल्समध्ये बघणार आहे आपण. आता तत्पुरुष समास म्हणजे नेमकं काय आहे? याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचे आहे. तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद IMP आहे. आता मग दुःख प्राप्त. दुःख प्राप्त. दुःख प्राप्त याचा अर्थ काय होतो बघा. दुःख प्राप्त, आता सॉरी, दुःख प्राप्त, आता याचा अर्थ काय होतो बघा. दुःखाला प्राप्त, याला काय होतो अर्थ? त्याला दुःखाला प्राप्त है ना. आता याच्यामध्ये पहिला शब्द येतो आहे दुःख, दुसरा शब्द येतो आहे प्राप्त. आपण जर दुसरा शब्द झाकून घेतला तर दुःखाला होतं, पण दुःखाला काय आहे तेच आपल्याला कळणार नाही. म्हणून हा पहिलं पद आहे आणि हे काय आहे? दुसरे पद आहे. म्हणून हा शब्द महत्त्वाचा आहे. दुःखाला प्राप्त याचा अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीला दुःखाला प्राप्त याचा अर्थ काय होतो की दुःखाला प्राप्त याच्यासाठी दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. दुसऱ्या शब्दावरूनच आपल्याला काय ओळखता येणार आहे? तत्पुरुष समाज. आणि द्वंद्व समाजामध्ये जर बघायला गेलो तर इकडे या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी आपण शब्द लिहिला आई वडील. आई वडील. आता याच्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे? हे. आणि याच्यामध्ये दुसरं पद कोणतं आहे? हे आहे. आई आणि वडील किंवा आई व वडील असं दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे. हे पहिलं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि दुसरं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार आहे? द्वंद्व समाज. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. परत सांगतो की याच्यात हा चॅप्टर होणार आहे का तर नाही, पुढे आपल्याला जायचं आहे आणि बघायचं आहे. बहुब्रीही समाज याचा अर्थ काय होतो की बहुब्रीही समाजामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसरंच काहीतरी महत्त्वाचे असणार आहे. तिसरेच काहीतरी महत्त्वाचे आहे. बघूयात. नीलकंठ. नीलकंठ हा पण प्रश्न आहे. अजून ठीक आहे, नीलकंठ लिहू आपण. नीलकंठ.
आता बघा, नीलकंठ याचा अर्थ काय होतो? निळे आहे कंठ ज्याचे तो कोण आहे? शंकर. आता मी बघायला गेलो तर निळे आहे कंठ ज्याचे तो कोण असणार आहे? शंकर. हा शब्द बघा. आता याच्यामध्ये नीलकंठमध्ये आपला नीलकंठ याचा अर्थ काय होतो? शंकर आहे. पण याच्यामध्ये कुठं तुम्हाला शंकर दिसतोय का? नाही. निळे आहे हा पहिलं पद आहे, निळे, आणि या ठिकाणी दुसरे पद काय आहे? कंठ. तर निळे आणि कंठ याच्यामध्ये निळेकंठ आहे, पण याच्यामध्ये शंकर हा शब्द नाही. नीलकंठ याचा अर्थ काय होतो? शंकर आहे. म्हणून ना पहिले पद महत्त्वाचे आहे ना दुसरे पद महत्त्वाचे आहे, तिसरेच महत्त्वाचे असते, असा याचा अर्थ होतो. परत एकदा, अव्ययीभाव समासाचे 4 प्रकार पडतील. पहिला जो प्रकार येतो आहे अव्ययीभाव समास, है ना, काय म्हणतो? समास. समासाचे किती प्रकार पडतील? 4 प्रकार पडतील. पहिला जो प्रकार पडतो आहे तो अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार येतो आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार येतो द्वंद्व समास, चौथा प्रकार येतो बहुब्रीही समास. याच्यामध्ये बघा, अव्ययीभाव समासामध्ये काय महत्त्वाचे असते? पहिले पद महत्त्वाचे असतं, ज्या ठिकाणी आपण पहिल्या पदावरूनच पहिला शब्द ओळखून घेतला. दुसऱ्यामध्ये तत्पुरुष समाज आहे, तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, आणि द्वंद्व समाजामध्ये दोन्ही महत्त्वाचे असते, आणि बहुव्रीही समाजामध्ये दोन्ही महत्त्वाचे नसून तिसरेच महत्त्वाचे असते. हे पहिलं आहे. मला वाटतं हा जो प्रकार आहे, एखाद्या वेळेस माझा बोलताना काही शब्द निसटतील, कारण कॅमेऱ्याची सवय मला पहिल्यांदाच आहे, त्यामुळे जास्त सवय नाही आहे. ठीक आहे, तर एवढं मला समजून घ्यावं. पुढचं बघू आता, अव्ययीभाव समास. आता याचे साहजिकच आहे, समासाचे पुन्हा आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे. अव्ययीभाव समास ओळखायचा असेल तर नियम 3 आहे. किती नियम आहेत? 3 नियम आहेत. याच्यापैकी पहिला नियम काय म्हणतोय बघा. परत मी म्हणतो, अव्ययीभाव समासाचे 3 नियम आहेत. पहिला नियम काय म्हणतोय बघा, आ, यथा आणि प्रति. आणि हे शब्द तुम्हाला सुरुवातीलाच आढळतील. आ, यथा, प्रति एखाद्या शब्दाच्या सुरुवातीलाच आढळतील. उदाहरणार्थ हे आ, यथा, प्रति हे उपसर्ग, यांना काय म्हटलं जातं? उपसर्ग म्हटलं जातं यांना, उपसर्ग. ठीक आहे, उपसर्ग म्हटलं जातो यांना. तर हे उपसर्ग आहेत, कोणत्या भाषेतनं आलेले आहेत? तर हे संस्कृत भाषेतनं आलेले आहे. कोणत्या भाषेतनं आलेलं आहे? संस्कृत भाषेमधून आलेलं आहे, मराठी व्याकरणामध्ये. ठीक आहे, आता हा पण प्रश्न येतो, आ, यथा, प्रति हे उपसर्ग कोणत्या भाषेतनं आलेला आहे? तर संस्कृत भाषेमधनं आलेला आहे. आता तुम्हाला पुढचे उदाहरणं देतो मी या ठिकाणी. ठीक आहे, आ वर्ण बघा. आता मगाशीच उदाहरण घेतलं आहे, त्यामध्ये आ नंतर मरण हा शब्द घेतला. दुसरं उदाहरण घेतलं, यथाशक्ती. तिसरं बघूयात आता आपण, प्रतिदिन. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला आढळतं आहे यथा, या ठिकाणी आढळतंय तुम्हाला प्रति. ठीक आहे, आ, यथा आणि प्रति. हे आता मूळ शब्द कोणते आहे? याच्यामध्ये मूळ शब्द होतो याच्यामध्ये मरण. याच्यामध्ये मरण येत आहे, याच्यामध्ये शक्ती येत आहे, याच्यामध्ये दिन येत आहे. पण या मूळ शब्दाच्या सुरुवातीलाच आ, यथा, प्रति हे शब्द जर का कधी तुम्हाला आढळले, किंवा हे उपसर्ग जर कधी तुम्हाला आढळले, तर तुम्हाला कुठंही पाहण्याची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही क्लिक करायचं, अव्ययीभाव समास हे ऑप्शन असेल, त्याच्यावर क्लिक करून मोकळे व्हा. याच्यामध्ये भरपूर उदाहरणं असतील, पण कशाने जोडलेली असतील? आ, यथा, प्रतिनं जोडलेले असतील. हा नियम नंबर 1 आहे, है ना. नियम नंबर 1 मध्ये जो पण शब्द बसणार आहे तो कशाचा आहे? अव्ययीभाव समासाचाच आहे. दुसरं आता नियम नंबर 2, दर, हर, बे, बिन, गेर, बर आणि बेला. मी क्लासमध्ये टीचिंग करताना मी सांगितलं होतं पोरांना की बेबी नावाची एक मुलगी आहे. बेबी याचा अर्थ बे आणि बिन आहे. बेबीचं एक घर आहे, है ना. बेबीचं एक घर आहे, आणि बेबीचं आता बेबी दर दिवशी मला बोर करत होते, हर दिन, है ना. दर हर असं म्हणू शकतात की दर दिवशी मला बोर करत होते, आणि बरं झालं लग्न झालं. म्हणजे लग्न झालेली मुलगी काय घालते आहे? पायामध्ये भेला घालते. परत एकदा हे ओळखण्यासाठी मी असं नाही की हेच सांगायला पाहिजे, पण मला लक्षात राहतच नव्हते, कारण दर, हर, बे, बिन, गेर, बर आणि बेला आता पाठ झालं आहे, पण त्यावेळेस लक्षात नाही राहायचं. मग त्यावेळेस मी बेबी नावाची एक मुलगी आहे आणि मला दररोज बोर करायची, आणि त्यामुळं
आणि तिचं एक घर आहे आणि बरं झालं भाऊ आता ती लग्न झालं आहे, दुसऱ्याच्या घरामध्ये चालले गेले असं म्हणू शकता तुम्ही या पद्धतीनं. असो, आता बघा याच्यावरनं शब्द तयार होतील. आता हे कोणत्या भाषेतनं आलेले हा प्रश्न आहे, की जसं आ यथा प्रति हा संस्कृत भाषेमधनं उपसर्ग आले होते, तसेच दर हर बे बिन गेर बर आणि बेला हे जे उपसर्ग आहेत, उपसर्ग का म्हणतोय मी, कारण मूळ शब्दाच्या सुरुवातीला लागतात म्हणून त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, उपसर्ग. हे ना, मूळ शब्दाच्या सुरुवातीला. याच्यामध्ये आमरणमध्ये फक्त आ लिहिलं तर त्याला अर्थ आहे का, नाही आहे. त्याला महत्त्वाचा अर्थ कोणता आहे, मरण. मरणाच्या शब्दाच्या सुरुवातीला आ लागलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं आपण उपसर्ग. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे शब्दसुद्धा सुरुवातीला लागतील. आता बघू याच्यामध्ये वेगवेगळे शब्दाचे अर्थ होतील. ठीक आहे, आता बघू याच्यापैकी पहिला शब्द आहे दर साल. दर साल याचा अर्थ काय होतो, प्रत्येक वर्षी. आणि हर दिन, नंतर आहे बेलगाम, नंतर याच्यावर आहे बिनदास्त. बिनदास्त असं आपण म्हणतो. पुढचा शब्द येतो आहे गैरसमज. परत या ठिकाणी म्हणू शकता बरं हुकूम. बेलाशक. ठीक आहे, या पद्धतीनं. आता बघा आता सुरुवातीला दर हर बे बिन गेर बर आणि बेला याच्यापैकी सुरुवातीला तुम्हाला आढळतं. सुरुवातीला काय आढळलं आहे, दर. याच्यापैकी दर सुरुवातीला आढळला अव्ययभाव समाज म्हणा. हर सुरुवातीला आढळला तरीसुद्धा अव्ययभाव समाज म्हणा. बे, आता बे शब्द हा आहे तरीसुद्धा तेच म्हणा. बिन असेल, गेर असेल, बर असेल आणि बेलाशक आहे. आता दर साल याचा अर्थ प्रत्येक वर्षी. हर दिन म्हणजे प्रत्येक दिवशी. बेलगाम म्हणजे ज्याला लगामच लावता येणार नाही असं. बिनदास्त म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता. गैरसमज म्हणजे समजण्यामध्ये आपल्याला काहीतरी चूक झालेली असा अर्थ होतो. असे जे शब्द आहेत ते शब्द कशामध्ये येणार आहे, अव्ययभाव समाजामध्ये. याच्यामध्ये परत मी सांगेन की आपल्याला मार्क मिळवायचे आहेत, तज्ज्ञ बनायला जाऊ नका. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक एक मार्क निवडायला असेल तर ज्यावेळेस आपण पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये स्टडी करता येईल जर तुमची इच्छा आहे पुढं तज्ज्ञ होण्याची. पण याच्यामध्ये मला वाटतं की आपले मार्क महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न जरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले, आणि हा प्रश्न समजायला पाहिजे, मी म्हणतो याच्यामध्ये काय विशेष आहे की पहिल्या नियमामध्ये आ यथा प्रति पाहिजे आपल्याला सुरुवातीला, आणि दुसरं अव्ययभाव समाजामध्ये दरहर बेबिन गेरबर आणि बेला हे सुरुवातीला पाहिजे. बस कार्यक्रम संपला. हे जे उपसर्ग आहे ते कोणत्या भाषेतनं आलेले आहे, तर फारसी भाषेतनं आलेले आहे. कोणत्या भाषेतनं आलेले आहे, फारसी भाषेतनं आलेले आहे उपसर्ग. हा पण प्रश्न येतो. आता याच्यामध्ये हा प्रश्न पडलेला होता मागच्या टायमात तलाठीला, असं वाटतंय मला की आ यथा प्रति हे उपसर्ग कोणत्या भाषेतील आहेत, आपल्याला म्हणायचं आहे ते संस्कृत भाषेमध्ये. ठीक आहे, आता द्विरुक्ती म्हणजे नेमकं काय, द्विरुक्ती म्हणजे नेमकं काय. द्विरुक्ती म्हणजे याचा अर्थ होतो डबल. द्विरुक्ती याचा अर्थ काय होतो, डबल. एखादा शब्द दोन वेळेस येत असेल, एखादा शब्द दोन वेळेस रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं द्विरुक्ती. उदाहरणार्थ मी या ठिकाणी म्हणणार आपण दिवसेंदिवस. दिवसेंदिवस हा शब्द जर बघायला गेलो तर याच्यापैकी एक दिवस आहे, परत दिवस आहे, अजून आहे घरोघरी. हा शब्द दोन वेळेस रिपीट होतो, घर आणि घर आहे. अजून आहे वारंवार. आता याच्यापैकी वार आणि वार आहे. असे एखादे शब्द दोन वेळेस जर रिपीट होत असतील तरीसुद्धा तुमचं काम आहे अव्ययभाव समासाला गोल करायचा, है ना. मला वाटतं आहे की आता तुम्हाला हे समजते. अव्ययभाव समजायचं असेल तर त्याच्यासाठी 3 नियम आहेत. पहिला नियम म्हणतो आहे की भाऊ आ यथा प्रति हवा, आणि दुसरा नियम म्हणतो आहे की दर हर बे बिन गेर बर आणि बेला हे सुरुवातीला हवं, आणि तिसरा नियम म्हणतो आहे की एखादा शब्द जर रिपीट होत असेल तर त्याला कशावर गोल मारायचा आहे, अव्ययभाव समास. या तिन्ही नियमामध्ये जर एखादा शब्द बसत असेल तरीसुद्धा कोणाला गोल करायचं आहे, तुम्ही अव्ययभाव समाजामध्ये. मला वाटतं आहे की हा पाठ तुम्हाला समजेलच, आणि अव्ययभाव समाजाचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही जर का कधी हे तुम्हाला समजलं असेल तर. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता अव्ययभाव समास हा प्रकार, पहिला प्रकार आहे समासाचा, हा तुम्हाला समजला असेल असं मी आशा करतो.
पुढचा आता बघा तत्पुरुष समास. तत्पुरुष समास खूप महत्त्वाचा आहे ना, आणि या समास या चॅप्टरमध्ये तत्पुरुष समास हा मोठा मानला जातो. याचे प्रकार पण वेगळे असतात, जास्त असतात. त्याच्यामध्ये याला पण मी शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी काही टिप्स सांगितले तुम्हाला. तत्पुरुष समासामध्ये कोणते पद महत्त्वाचे आहे, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे आहे. कोणते पद महत्त्वाचे आहे? दुसरे पद महत्त्वाचे आहे. दुसरे पद IMP आहे, लक्षात ठेवा. दुसरे पदावरनं त्याला आपल्याला ओळखता येईल. अव्ययीभाव समाजामध्ये पहिल्या पदावरनं ओळखून घ्यायचो. आता तत्पुरुष समाजाला आपण काय म्हणतोय बघा. तत्पुरुष समाजाला मी माझ्या भाषेमध्ये समजण्यासाठी वन कदम म्हटलेला आहे. VAUN म्हणजे वन आणि KDM याचा अर्थ काय बोललो मी? कदम. मग एकत्रितरित्या याचे प्रकार किती मी शॉर्टकटमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. आता याच्यामध्ये बघा वन कदम इंग्रजीमध्ये लिहिलं तर याचे पूर्ण तत्पुरुष समाज या ठिकाणी येऊन जातो. तर V याचा अर्थ काय होतो आहे? विभक्ती तत्पुरुष समास. V याचा अर्थ होतो आहे विभक्ती तत्पुरुष समास. A याचा अर्थ होतो अलुक तत्पुरुष समास. आणि उपपद U याचा अर्थ होतो उपपद तत्पुरुष समास. आणि N याचा अर्थ काय होतो आहे? N याचा अर्थ नत्र तत्पुरुष समास. आणि K याचा अर्थ कर्मधारय तत्पुरुष समास. आणि D याचा अर्थ द्विगु तत्पुरुष समास. आणि M याचा अर्थ मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. हे लक्षात ठेवा. विभक्ती, अलुक, उपपद, नत्र, कर्मधारे, द्विगु आणि मध्यम पद याच्यावरूनच प्रश्न पडतात. आता बघा मी थोडक्यात हे नेमकं विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्तीमध्ये तुम्हाला एकूण विभक्ती किती आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यावरनं विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. विभक्तीचे प्रत्यय म्हणून एक चार्ट आहे है ना. टोटल विभक्ती 8 आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. त्याचे वेगवेगळे प्रत्यय आहे. ते पण मी थोडंसं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून देणार आहे, काळजी नसावी. आता बघा थोडक्यात मी तुम्हाला समजावण्याचं, कारण डिटेल्समध्ये बघण्याअगोदर मी तुम्हाला समजावून सांगतो की विभक्ती तत्पुरुष समाज याचं एक उदाहरण घेतलं आहे मी, घरधनी. आता घरधनी याचा अर्थ काय होतो? घराचा धनी. घराचा धनी. आता याच्यामध्ये तुम्हाला हे लिहिताना आपल्याला या शब्दाचा अर्थ लिहिताना आपल्याला घराचा धनी आणि चा हा काय होतो? प्रत्यय होतो. आणि चा हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो? तर षष्ठी है ना. कशाचा असतो? षष्ठी. आता षष्ठीचा है ना, षष्ठीचा प्रत्यय असतो. त्यामुळे हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? सप्तमी. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? सप्तमी. लक्षात ठेवा. मग याच्यावरून आपल्याला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय लागले म्हणून आपण काय म्हणायचं? विभक्ती. कोणत्याही 8 विभक्तीचा कोणताही प्रत्यय येऊ द्या, काही अडचण नाही. तुम्हाला ते आले की तुम्हाला डायरेक्टली विभक्ती तत्पुरुष समास म्हणून ओळखता येईल. आता दुसरं म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. आता अलुक तत्पुरुष समास काय महत्त्वाचा असतो? तर याच्यामध्ये ई महत्त्वाचा असतो. आता कर्मणी म्हणताना तुम्ही इणी जरूर म्हणा. आणि म्हणताना काय होतो आहे? ई. तर याच्यामध्ये अलुक तत्पुरुष समाजामध्ये ई हे जे स्वर आहे ते तुम्हाला लपवता येणार नाही, लपवता येतच नाही. त्याला म्हणायचं आपण अलुक तत्पुरुष समास. तर कर्मणी म्हणताना याच्या ठिकाणी काय आहे? ई हा शब्द येतो आहे, म्हणून ई हे अक्षर येतो, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? अलुक तत्पुरुष समास. पुढचं येतो आहे कृदंत उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. आता कृदंत म्हणजे एक प्रकारचा धातू लागलेला असतो मागं. आता शेतकरी याचा अर्थ बघा. शेतकरी याचा अर्थ करायला गेलो तर शेती करणारा असतो. याला जर कधी उपपद तत्पुरुष समाजाला ओळखायचं असेल तर याच्यावरनंच ओळखता येतो डायरेक्टली. नारा हा प्रत्यय शेवटी असलेला लागलेला असतो है ना. ग्रंथकर्ता असेल तर ग्रंथ करणारा है ना. शेतकरी असेल तर शेती करणारा. नारा, नारा, नारा किंवा नारे, नारे असे शब्द सुरुवातीला जर येत असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. हा परत थोडासा समजायला आणि समजायला थोडासा किचकट जरूर असला तरी तुम्ही लक्ष देऊन जर कधी पाहिला हा व्हिडिओ तर मला वाटतं तुम्हाला समजेल. पुढचं याच्यामध्ये बघा नत्र तत्पुरुष समास हा तुम्हाला नाही म्हणायला सांगतो, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण एक शब्द घेतला तो नापसंत. नापसंत म्हणजे या ठिकाणी काहीतरी नाही म्हणेल तो. आता बघ नापसंतमध्ये या ठिकाणी पसंत नसलेला म्हणजे नाहीच म्हणतो आहे, तर या ठिकाणी नसलेला 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 असा शब्द येईल. तर तुम्ही नसलेला असा शब्द जर आढळला तर तुम्ही काय म्हणायचं? नत्र तत्पुरुष समास. याच्यावरनं तुम्हाला हे अर्थ तुम्हाला माहिती असले पाहिजे. शेतकरी म्हणजे शेती करणारा, नापसंत म्हणजे पसंत नसलेला, या पद्धतीचा. पुढचं येतो आहे कर्मधारय तत्पुरुष समास. याच्यामध्ये बघा कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये काय महत्त्वाचं आहे? याच्यामध्ये तुम्हाला विशेषण अधिक नाम ही जोडी तुम्हाला आढळेल, लक्षात ठेवा.
विशेषण अधिक नाम ही जोडी तुम्हाला आढळेल आणि तुम्हाला विशेषण पण शिकवलं गेलेलं आहे. माझे व्हिडिओ मागच्या टायमाला बघायचे, मागचे जे जुने तुम्हाला विशेषण पण शिकवलं गेलेलं आहे आणि नामसुद्धा आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलो तर महादेव हा शब्द आहे. महादेव आपण शंकर भगवान यांना म्हणतो की महादेव याचा अर्थ महान आणि देव. कसा देव आहे? महान आणि देव. आता याच्यामध्ये बघा विशेषण म्हणजे काय आहे? नामाच्या बाबतीत माहिती सांगतात. नाम कोणतं आहे? देव. देवाच्या बाबतीत माहिती सांगितले, देव कसा आहे? महान आहे. मग हे काय झालं? विशेषण. हे काय झालं? विशेषण. आणि हे काय झालं? नाम आहे. मग नाम आपलं विशेषण आणि नाम अशी जोडी तुम्हाला जर आढळली तर तुमचं काम काय आहे? कर्मधारय तत्पुरुष समाज असं म्हणून मोकळं व्हायचं आहे, है ना. आणि जर का कधी हा ऑप्शन असेल तर कुठं जायचं तुम्हाला? तत्पुरुष समासामध्ये. तत्पुरुष समासामध्ये. ठीक आहे. आता पुढचं येत आहे द्विगु तत्पुरुष समास. द्विगु तत्पुरुष समाजामध्ये काय महत्त्वाचं? याच्यामध्ये तुम्हाला शब्दामध्ये संख्या आढळतील. काय आढळतील? संख्या आढळतील. आता पंचवटी बघा. पंचवटी याचा अर्थ किती वटी आहे, म्हणजे किती वड आहे? तर 5 आहे. नवरात्री हा शब्द आहे. किती रात्र आहे? 9 रात्र आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली संख्या आढळतील. पंच याचा अर्थ काय होतो? 5. तर पंचवटी याचा अर्थ 5 वडांचा समूह. पंचवटी हे लोकेशन कुठं आहे? तर नाशिकमध्ये, तुम्हाला माहिती आहे. तर द्विगुचं दुसरं नाव आहे संख्यापूर्व पद सुद्धा आहे. द्विगुचं दुसरं काय नाव आहे? संख्यापूर्व पद. म्हणजे सुरुवातीला संख्या असतात या ठिकाणी, म्हणून त्यांना संख्यापूर्व पद असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. पुढचं येतो आहे एम. शेवटचं आहे मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. मध्यम पद लोपी तत्पुरुष समास म्हणजे नेमकं काय आहे? आता याच्यामध्ये मधलं पद लपलेलं असतं, म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये मी लिहिला एक शब्द साखरभात. साखरभात याचा अर्थ काय होतो? साखर घालून केलेला भात. आता हा साखर या ठिकाणी आहे आणि भात या ठिकाणी आहे. तर मध्यंतरी हे जे शब्द आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय का? नाही दिसत. म्हणून हे शब्द मधले पद लपलेले असते, म्हणून त्याला म्हटलं गेलं आहे की मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. तुम्हाला डायरेक्टली 2 शब्द सांगितले जातील, है ना. 2 शब्द सांगितले जातील आणि मधलं पद लपलेलं असतं, म्हणून त्याला म्हणायचं आपण मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. लक्षात येतं? हे थोडक्यात आहे, डिटेल्समध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तत्पुरुष समाजाचे जे प्रकार पाहिले तुम्ही, किती प्रकार पाहिले आहे? 7. ह्याच्यावरच प्रश्न पडतो मोस्ट ऑफ, तर तुम्ही हे लक्षात ठेवायची गरज आहे. तत्पुरुष समाजा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला 1 कदम म्हणून लक्षात ठेवायला सांगितलं. फक्त 1 लिहिताना तुम्ही VAUNKDM 1 कदम लिहिताना तुम्ही या पद्धतीने लिहा. V याचा अर्थ विभक्ती, अ याचा अर्थ अलुक. विभक्तीमध्ये तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय आढळतील. अलुकमध्ये तुम्हाला ई शोधायचा आहे. उपपद किंवा कृदंत याच्यामध्ये तुम्हाला अणारा अणारी असं शोधायचं आहे. नत्र तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला नसलेला शोधायचा आहे. कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला विशेषण आणि नाम शोधायचं आहे. द्विगु तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला संख्या शोधायची आहे आणि मध्यम पद लोपी तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला मधलं पद लपलेलं असतं ते शोधायचं आहे. ते एकदा जर हे सापडलं तुम्हाला तर सगळे प्रश्न तुम्हाला ॲटोमॅटिकली जमतील. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पहिला. आता याचे प्रकार डिटेल्समध्ये घेण्याचा प्रयत्न करतो मी. विभक्ती तत्पुरुष समाज. तत्पुरुष समाजाच्या प्रत्येक प्रकार आता आपण डिटेल्समध्ये घेऊ. तत्पुरुष समास. ठीक आहे. तत्पुरुष समाजाला आपण काय म्हटलं होतं? 1 कदम, है ना. VAUNKD आणि M. ठीक. आता याच्यापैकी आपण पहिला घेतला आहे V याचा अर्थ काय बोललो मी? विभक्ती. काय बोललो? विभक्ती. विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे. विभक्ती तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये मी परत म्हणेन तुम्हाला हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला विभक्ती एकूण 8 आहे आणि विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याच्यावरूनच हा ओळखता येणार आहे, नाही तर परस्पर तुम्हाला तो ओळखता येणार नाही. त्यामुळे विभक्ती एकूण 8, त्याचे प्रत्यय आणि कारकार्थ वगैरे लक्षात ठेवा, त्याच्यावर पण विशेषतः डायरेक्टली प्रश्न पडलेला असतो. तर याच्यामध्ये 2-3 उदाहरणं घेतो आणि पुढे जातो. ठीक. पहिला जो पहिलं उदाहरण आहे सुखप्राप्त. सुखप्राप्त. आता बघा. ठीक आहे. आता सुखप्राप्त याचा अर्थ होतो सुखाला प्राप्त. काय होतो? सुखाला प्राप्त. सुखाला प्राप्त. आता हा मी काय म्हणलो की सुख प्राप्त, तर तुम्हाला सुख याचा अर्थ होतो सुखाला प्राप्त. याच्यापैकी ला आहे. आता ला
हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? एक तर द्वितीय आहे आणि चतुर्थी आहे. द्वितीयाचे आहे प्रत्यय जे आहे ते स ला ते आणि स ला ना ते. तुम्हाला मी स ला ते म्हणताना स ला याच्यामध्ये लाल येतो आहे बघा. मग हा कशामध्ये येतो आहे? द्वितीय, हे ना, द्वितीय विभक्तीमध्ये येतो आहे. हा जो प्रत्यय आहे ला लागलेला शब्दाला आपण डिटेल्समध्ये लिहिताना आपल्याला सुखप्राप्तला आपण सुखाला प्राप्त म्हणतो आणि ला हा विभक्ती प्रत्यय कशामध्ये येतो आहे? द्वितीय विभक्तीमध्ये येतो आहे. म्हणून द्वितीय विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे म्हणून त्यांना द्विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण परत घेतोय मी. पुढचं उदाहरण येतो आहे तोंडपाठ. कोणता शब्द घेतो आहे? तोंडपाठ आहे. आता बघा तोंडपाठ, आता याला डिटेल्समध्ये बघायला जाऊ आपण. तोंडपाठ याचा अर्थ काय होतो? तोंडाने पाठ. काय होतो? तोंडाने पाठ. तोंडाने पाठ. आता याच्यामध्ये परत आहे मूळ शब्द कोणता आहे? तोंड आणि दुसरा शब्द काय आहे? पाठ. याच्यामध्ये कोणता शब्द लागला आहे? ने. आणि ने हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर तुम्हाला माहिती असेल तिसरी विभक्तीला काय म्हणतो आपण? प्रथमा, द्वितीय आणि तृतीया. तृतीयाची विभक्ती प्रत्यय काय आहे? ने, ए, शी, नि, शी, इही. मग त्याच्यापैकी ने आहे म्हणून हे कशामध्ये होतं आहे? तृतीया विभक्ती. कशामध्ये येतो आहे? तृतीया विभक्ती. लक्षात ठेवा हे आहे. आता पुढचं परत उदाहरण घेतो मी. सेवा निवृत्त. तिसरं उदाहरण आहे सेवा निवृत्त. सेवानिवृत्त. आता बघा सेवानिवृत्त याला लिहायचं आहे आपल्याला. तो सेवेतून निवृत्त असा अर्थ होतो. सेवेतून निवृत्त. आता बघा हा शब्द लिहिताना आपण काय करायचं आहे? सेवेतून है ना, याच्यापैकी ने होतं, या ठिकाणी ला होतं. आता याच्यापैकी ऊन असा अर्थ होतो. सेवेतून मध्ये ऊन असा अर्थ होतो. आता याच्यापैकी सेवा आहे नंतर निवृत्त, याच्यापैकी तून ऊन वगैरे याच्यामध्ये येत आहे. तर ऊन हा पंचमीचा असतो है ना. कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो? पंचमीचा. म्हणून पंचमी विभक्ती लागलेली आहे म्हणून त्याला म्हणायचं आपण विभक्ती तत्पुरुष समास. आणि पुढचं उदाहरण परत घेतो आहे घरधनी. मागच्या टायमालाच आपण घेतलं होतं घरधनी. बघा घरधनी. घरधनी म्हणजे काय? घराचा धनी, घराचा मालक आहे. घराचा धनी. आता याच्यापैकी घर आहे आणि दुसरा शब्द काय आहे? धनी. मध्यंतरी कोणता लागलेला प्रत्यय आहे? चा. आता चा हा काय होतो आहे? चा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय होतो आहे? सप्तमी है ना. सप्तमी नाही, चाचीचे. ओके, चाचीचे सप्तमी नाही, षष्टी. आता याच्यामध्ये चा प्रत्यय लागला आहे. चा हा प्रत्यय आहे षष्टीचा आहे है ना. षष्टीचा प्रत्यय आहे. गरधनी. गरधनी म्हणजे घराचा धनी आणि हा शब्द कशाचा येतो आहे? षष्टीचा येतो आहे. परत एकदा सांगतो मी. तत्पुरुष समाजाचे प्रकार पडतील या पद्धतीने 7 मी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यापैकी पहिला जो प्रकार येतो आहे विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती एकूण सध्या मराठी व्याकरणामध्ये 8 आहे आणि 8 विभक्तीचे प्रत्यय, त्या प्रत्ययवरनं हा प्रकार समजेल. तुम्हाला तो प्रत्यय माहिती असायलाच पाहिजे. मी तयार करून देईल पुढच्या लेक्चरला वाटल्यास है ना. जे लेक्चर येतील त्याच्यामध्ये स्पेशल विभक्तीवर एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा माझा नियोजन आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की विभक्तीमध्ये पहिलं उदाहरण घेतलं आपण सुखप्राप्त. सुखप्राप्त याचा अर्थ सुखाला प्राप्त. आणि सुखाला प्राप्त लिहिताना तुम्हाला ला हा प्रत्यय लागलेला. ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा येतो आहे? द्वितीय विभक्तीचा येतो आहे. द्वितीय विभक्तीचा येतो म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा शब्द उदाहरणार्थ घेतला आपण. दुसरं उदाहरण घेतलं तोंडपाठ. तोंडपाठ याचा अर्थ तोंडाने पाठ है ना. ने हा प्रत्यय लागलेला आहे. ने हा प्रत्यय कशाचा आहे? तृतीयाचा आहे. ने, एशी, निशी, इही म्हणून आहे. पुढचं उदाहरण घेतलं आहे आपण सेवानिवृत्त. सेवानिवृत्त याचा अर्थ सेवेतून निवृत्त. सेवेतून लिहिताना आपल्याला ऊन याच्यापैकी विभक्तीचे प्रत्यय लागतात, ते पंचमीचे लागतात. आणि नंतर घरधनी याचा अर्थ उदाहरण घेतला आपण. घरधनी याचा अर्थ होतो घराचा धनी. आणि घराचा धनी लिहिताना आपण हातचा येतो. हातचा कोणत्या विभक्तीचा येतो? षष्टीचा. षष्टीचा प्रत्यय काय आहे? तर च आपलं चा, ची, चे, चाहे आहेत.
हे ना. तर मला असं वाटतं की हा तुम्हाला विभक्ती तत्पुरुष समास समजला असावा, पण हा समजला नसेल तर तुमचा दोष या ठिकाणी आहे, तुम्हाला 8 विभक्तीचे प्रत्यय माहिती नसेल. ठीक आहे, मी तरी ते पाठवण्याचा प्रयत्न करेल, काळजी नसावी. हा वी कॅन्सल केला. पुढचा येतो आहे आपला अलुक तत्पुरुष समास. दुसरा प्रकार. आता दुसरा प्रकार घेऊयात तत्पुरुष समाजाचा, अलुक तत्पुरुष समास. ठीक आहे, अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे ईचा लोप करू शकत नाही. ईचा लोप करू शकत नाही. तो कशामध्ये असणार आहे, जो शब्द तुम्ही देतात आहे त्याच्यामध्ये तो असतो, म्हणून याला म्हटलं गेलं आहे अलुक तत्पुरुष समास. उदाहरणार्थ आता आपण म्हणतो कर्तरी कर्मणी प्रयोग वगैरे हे आहे, त्याच्यापैकी बघू आपण कर्तरी प्रयोग है ना. कर्तरी प्रयोग असा शब्द लिहिला आपला, प्रयोग, कर्तरी प्रयोग. आता बघा कर्तरी प्रयोग हा शब्द आपण लिहिला. आता याच्यामध्ये कर्तरी म्हणताना तुम्ही काय असतं, याच्यामध्ये ई असा अर्थ होतो, त्याच्यामध्ये ई याच्यामध्ये आहे है ना. ई असला त्याला लोप करू शकत. री म्हणताना काय होतो, शेवटी ई असा अर्थ होतो. मग ई कशामध्ये येतो, अलुक. दुसरं उदाहरण आहे, याच्यामध्ये जर बघायला गेलो तर तोंडी लावणे, तोंडी लावणे असा अर्थ होतो. तोंडी लावणे म्हणजे तोंडी म्हणताना परत या ठिकाणी काय येतो आहे, ई. त्यामुळे तुम्ही ईचा लोप करू शकत नाही आणि हे शब्द कशामध्ये येतील, अलुकमध्ये. आता तिसरा प्रकार बघूयात. आता याच्यामध्ये आहे तर एक आहे पंकेरुह किंवा अग्रेसर हा शब्द येतो, अग्रेसर आहे है ना, अग्रेसर. आता अग्रेमध्ये तुम्हाला भेटतो, अग्रे म्हणताना याच्यामध्ये ए असतो. तुम्हाला वर्णमाला चॅप्टर मी शिकवेन. ए हा काय मिळून तयार होतं, ए हा अधिक ई, अधिक ई मिळून तयार होतं. काय मिळून तयार होतं, अधिक ई. तर साहजिकच ए जर कधी येत असेल तर त्याच्यामध्ये ई येणारच. याला संयुक्त स्वर म्हणतात. याला काय म्हणतात आपण मराठी व्याकरणामध्ये वर्णमालामध्ये, संयुक्त स्वर. म्हणजे 2 स्वर मिळून तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त स्वर. डिटेल्समध्ये बघणार आहोत, काळजी नसावी. ही सुरुवात आहे मराठी व्याकरणाची. तुमच्या कॉमेंट्सवर पुढचे लेक्चर डिपेंड्स असतील. ठीक आहे. अग्रे म्हणताना आपण ए होतो, ए मध्ये काय असतं, अ आणि ई हे दोघं मिळून तयार होतात. तर ऑलरेडी ई आहे याच्यामध्ये, तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचं काम आहे अलुक तत्पुरुष समास. आता पुढचं उदाहरण परत घेऊयात आपण. ठीक आहे, पंकेरुह. आता यातना पंके म्हणताना याच्यामध्ये सुद्धा काय आहे, ए याला काय म्हणतो आपण, संयुक्त स्वर. आणि संयुक्त स्वर काय मिळून तयार होतं, अ अधिक ई हे ना, अ अधिक ई हे दोघं मिळून तयार होतात. तर ए मध्ये काय असतं, ऑलरेडी ई असतं, म्हणून ए ई हा आपण लोप करू शकत नाही, तो ऑलरेडी त्या वाक्यामध्ये असतो. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण, अलुक तत्पुरुष समास. मला असं वाटतं दुसरा प्रकारसुद्धा महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला समजला असावा. अलुक तत्पुरुष समाजामध्ये काय असतो, ई हा तुम्हाला शोधायचा आहे. याचे आपण 4 उदाहरण घेतले. कर्तरीमध्ये री म्हणताना तुम्हाला रीमध्ये काय असतो, री असं म्हटलं तर ई असतो. तोंडी याचा अर्थ आहे, तोंडी लावणे हा मराठी शब्द आहे. तोंडी म्हणतं याचा अर्थानं काय होतं, डी म्हटलं की ई होतो. अग्रे म्हणताना अग्रेमध्ये काय असतो, ऑलरेडी ए असतो. ए मध्ये ऑलरेडी काय असतो, ई असतो. आणि पंकेरुह, ए म्हणताना काय होतं, ऑलरेडी ए म्हटलं की त्याच्यामध्ये ए आहे आणि ए मध्ये काय असतो, ऑलरेडी ई असतो है ना. हा दुसरा प्रकार होतो है ना. पुढे जाऊयात आपण. आता परत पहिलं जातं विभक्ती झाला, नंतर अलुक झाला. पुढचा येतो आहे आपला उपपद किंवा कृदंत. पुढचा तिसरा प्रकार येतो आहे उपपद, उपपद किंवा कृदंत. उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. ठीक आहे, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. आता याच्यामध्ये बघा, उपपद तत्पुरुष समाजामध्ये काय शोधायचं तुम्हाला, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय असणार आहे, शेवटी तुम्हाला अणारा किंवा अणारे किंवा अणारी
असा शब्द तुम्हाला सापडेल. शेवटी एखादा शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहिलेला असेल आणि त्याचं वर्णन करताना डिटेल्समध्ये लिहिताना तुम्हाला अणारे आणि येणारे हे तुम्हाला शेवटी आढळेल. तर तुम्हाला याला ओळखायचे काहीच विशेष नाही. शेतकरी हा शब्द, आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत, तर शेतकरी हा शब्द आपण घेतला. तर शेतकरी हा शब्द घेतला तर याचा अर्थ काय होतो बघा, शेती करणारा. काय होतो? शेती करणारा. लिहिलं का नाही आपण? अणारा शेवटी लागला आहे. अणारा हा प्रत्यय लागलेला आहे हे ना. मागं लागला असेल, सुरुवातीला लागतो म्हणून उपसर्ग म्हणून, मागं लागला असेल तर प्रत्यय म्हणूयात. ठीक आहे. याच्यापैकी शेतकरी लिहिलं तर शेती करणारा. अणारा शेवटी लागलं तर याला गोल मारा, डायरेक्टली याला मारायचं आहे. पुढचं जर उदाहरण घेतलं तर आपण ग्रंथकार आहे. ग्रंथकार याचा अर्थ काय होतो? ग्रंथ करणारा है ना, किंवा लिहिणारा असं म्हणूयात आपण. तर याच्यामध्ये डिटेल्समध्ये बघायला गेलो तर आपण ग्रंथ करणारा म्हटलं. करणारामध्ये तुम्हाला परत काय भेटलो आहे? अणारा. अणारा शब्द जर कधी आहे जर भेटला तुम्हाला तर त्याला तुम्ही काय म्हणायचं आहे? उपपद किंवा कृदंत हे ना, असं म्हणायचं आहे. पुढचं येतं आहे तिसरं उदाहरण जर गेलो तर जलद. जलद याचा अर्थ काय आहे? तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. जलद याचा अर्थ जल हे ना, देणारा किंवा देणारे असं म्हणूयात. जल याचा अर्थ पाणी, पाणी देणारा. याच्यापैकी शेवटचा शब्द काय होतो? अणारा है ना. तर याच्यापैकी शेवटी जर अणारा जर कधी येत असेल, परंतु कोणत्याही शब्दाचा आपण डिटेल्समध्ये अर्थ, पूर्ण शब्द लिहिताना त्याचा अर्थ लिहिताना शेवटी अणारा हा शब्द येत असेल तर त्याला डायरेक्टली तुमचं काम आहे याच्यावर गोल मारणं. उपपद, कृदंत, तत्पुरुष, समास. ठीक आहे. उपपद, कृदंत मला असं वाटतं की तुम्हाला खूप टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. पुढे जाऊयात आता. पुढचं येत आहे नत्र, तत्पुरुष, समास. पुढचा कोणता आहे? नत्र. नत्र तत्पुरुष. नत्र तत्पुरुष समास. तुम्हाला बघा, हा आता मी तुम्हाला सांगितलं होतं वन कदम म्हणून. वी झालं, ए झालं, यू झालं, आता एन होत आहे. नत्र याच्यामध्ये तुम्हाला कोणता शब्द सापडेल तर नसलेला. कोणता शब्द सापडणार? नसलेला. नसलेला शब्द जर तुम्हाला सापडत असेल तर डायरेक्टली याच्यावर गोल मारायचा. हा चौथा प्रकार आहे हे ना. आता पुढे याचं उदाहरण जर घ्यायला गेलो तर उदाहरणार्थ एक नापसंत. आता बघा, हा शब्द आढळेल तुम्हाला. नापसंत याचा अर्थ काय होतो आहे? पसंत नसलेला. काय होतो? पसंत नसलेला. आता याच्यामध्ये बघा, नापसंत याचा अर्थ पसंत नसलेला. नसलेला आढळलं आणि नसलेला जर आढळलं असेल तुम्ही नत्र. आता नत्र तत्पुरुष समाजामध्ये सुरुवातच न पासून होते, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही अडचण नाही आहे. नत्र याचा अर्थ नाही असं म्हणा, नसलेला असं म्हणा. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण. अन्याय. पुढचं उदाहरण घेतलं आपण अन्याय. अन्याय म्हणजे बघा, अन्याय म्हणजे न्याय नसलेला. काय होतो आहे? न्याय नसलेला हा शब्द होतो, न्याय नसलेला. आता याच्यामध्ये सुद्धा नसलेला आला. पुढचं उदाहरण घेतलं गेलं तर नालायक. ठीक आहे. तुम्हाला शिव्या देत नाही, शिव्या देणं नालायक याचा अर्थ काय होतो? नालायक म्हणजे एखादा व्यक्ती लायक नसणे. म्हणजे काय? लायक नसलेला याचा अर्थ लायक नसलेला असं. बघा, नालायक इथं पण नसलेला शब्द आढळला. नसलेला इथं पण नसलेला. कोणताही शब्द त्याचं डिटेल्समध्ये तुम्ही लिहायला गेल्यानंतर तो नसलेला शेवटी लिहितो आहे, तर नसलेला असं येतो आहे. तर म्हणून त्याला म्हणायचं तुम्ही नत्र तत्पुरुष समास. जर आहे तर एखादा पुढचा शब्द घेत अधर्म. अधर्म हा लिहू शकतात. अधर्म याचा अर्थ काय होतो? परत धर्म नसलेला. ठीक आहे. धर्म नसलेला असा अर्थ होतो त्याचा. अधर्म याचा अर्थ काय होतो? धर्म नसलेला. आता या प्रत्येक शब्द बघा तुम्ही, प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला नसलेला आढळला आहे. नसलेला आढळला आहे. मग हे जर कधी असा अर्थ होत असेल तर तुम्ही डायरेक्टली कशावर गोल करायचा आहे? नत्र तत्पुरुष समासामध्ये. पुढे जाऊयात आता आपण परत एकदा. द्विगु समास. इकडं लक्ष द्या. आता पुढचा जो आहे तो आहे 4 झाले, 5 आहे. कर्मधारय बाकी आहे. ठीक आहे.
5 येतो आहे कर्मधारय करून घेऊ आपण, कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय तत्पुरुष समास याच्यामध्ये काय होतं, ही जी जोडी आहे बघा, कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये ही जोडी असते ना, ती विशेषण अधिक नाम अशी नेहमी असते. विशेषण अधिक नाम या पद्धतीने जोडी जर तुम्हाला आढळली तर तुम्ही डायरेक्टली कशावर गोल मारायचं, कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ पहिलं घेतलं आपण रक्तचंदन, रक्तचंदन हे घेतलं. आता याला आपण डिटेल्समध्ये लिहूयात. रक्तचंदन म्हणजे रक्ता सारखे चंदन आहे. आता याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे, मूळ शब्द येतो आहे चंदन, आणि चंदन कशासारखे आहे, रक्तासारखे हे ना. रक्तासारखे चंदनाचं झाड माहिती आहे तुम्हाला, चंदनाचं झाड म्हणजे तुम्ही एखादा पिक्चर, हा तो एक पुष्प नावाचा एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये चंदनाची तस्करी करत असतो तो. तर चंदनाचं झाड आहे तर खूप महागडं विकलं जातं हे ना, ते लालसर असतं. तर चंदन कशासारखे आहे, रक्तासारखे. लालसर असतं, रक्तसुद्धा लाल असतो, त्यामुळे चंदन हे रक्तासारखे असते. म्हणजे हे काय झालं, हे विशेषण झालं हे ना, हे काय झालं, नाम झालं, हे काय झालं, नाम झालं. चंदन हे झाडाचं नाम आहे म्हणून त्याला आपण नाम म्हणूयात. आणि झाडाच्या बाबतीत माहिती सांगितली जाते, म्हणजे नामाच्या बाबतीत माहिती सांगितली जाते, ते काय होतं, विशेषण. लक्षात ठेवा, विशेषण. तर विशेषण आणि नाम अशी जोडी जर कधी आढळत असेल तर तुमचं काम आहे कर्मधारय तत्पुरुष समाजावर क्लिक करणं. समास म्हणतोय. ठीक आहे. आता परत मी म्हणेन दुसरं, हे पहिलं उदाहरण झालं. आता दुसरं येतो आहे महादेव. महादेव. आता याचं बघायला गेलो तर देव कसा आहे, महान आहे. आता महान असा देव, महान असा देव. आता देवाच्या बाबतीत माहिती सांगितली जाते, हा काय शब्द होतो, नाम. आणि देव कसा, नामाच्या बाबतीत बघा, नामाच्या बाबतीत माहिती सांगत असेल, देव कसा आहे, महान, म्हणजे हे काय होतं, विशेषण, आणि हे काय होतं, नाम होतं. मग हे नाम आणि विशेषण अशी जोडी आढळली तर तुमचं काम आहे कशावर क्लिक मारणं, कर्मधारय तत्पुरुष समास याच्यामध्ये आहे. तिसरं उदाहरण जर घेतलं तर आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्राचं उदाहरण घेऊयात हे ना. महाराष्ट्राचं उदाहरण घेऊयात. महाराष्ट्र याचा अर्थ होतो महान राष्ट्र. काय होतो, महान राष्ट्र. तर राष्ट्र हे नाम आहेत आणि नामाच्या बाबतीत माहिती सांगितली जाते, राष्ट्र कसे आहे, महान आहे. मग याच्यामध्ये हे विशेषण ठरतं आणि हे काय असतं, नाम ठरतं. विशेषण आणि नाम अशी जोडी जर तुम्हाला आढळली तर तुमचं काम कशावर क्लिक मारणं आहे, कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये. लक्षात येतं. एक एक उदाहरण जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला पुरे आहे. तर कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये लक्षात कसं ठेवणार तुम्ही, ही जोडी कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये विशेषण आणि नाम होते. आणि जर तुम्ही आता एकच उदाहरण दिले विषय कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये, एकच उदाहरण लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये आपण राहतो म्हणून महान असे राष्ट्र असं म्हणूयात. ठीक आहे. रक्तचंदन म्हणजे रक्तासारखे, चंदन म्हणजे हे नाम होतं, हे विशेषण होतं. महान देव याचा अर्थ देव नाम होतं, महान विशेषण होतं. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, राष्ट्र नाम होतं, महान हे काय होतं, विशेषण. ही विशेषण आणि नामाची जर जोडी जर तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही डायरेक्टली कशावर क्लिक मारायचं आहे, कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये. ठीक आहे. पुढचं बघूया आपण द्विगु तत्पुरुष समास. कोणता आहे, द्विगु. द्विगु. ठीक आहे. द्विगु तत्पुरुष समास. आता बघा द्विगु याचा अर्थ काय होतो, एक संख्या, आणि याचं दुसरं नाव सुद्धा आहे संख्या पूर्वपद. संख्या पूर्वपद असं सुद्धा नाव आहे. एखाद्या संख्येमध्ये एखाद्या शब्दामध्ये सुरुवातीला संख्या आढळते, एखाद्या शब्दामध्ये सुरुवातीला जर का कधी संख्या आढळत असेल तर तुमचं काम आहे डायरेक्टली याच्यावर क्लिक करणं हे ना. याचा प्रकार बघायला गेलो तर 6वा असं म्हणा. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो तर पहिलं उदाहरण आहे पंचवटी. काय होतं, पंचवटी. पंचवटीचा अर्थ काय होतो, 5 वडाचा समूह हे ना. आता हे लिहिताना याच्यामध्ये संख्या आली का नाही सांगा, 5 ही संख्या आहे. दुसरं एक उदाहरण आहे 12 भाऊ हे ना, 12 भाऊ. आता किती भाऊ आहे, 12 भाऊ.
है ना, 12 भाऊचा समूह. आता याच्यामध्ये किती संख्या येते आहे 12. पुढचं जर उदाहरण घ्यायला गेलो, तुमचं आवडीचं आहे नवरात्र. नवरात्र याचा अर्थ काय होतो परत, नवरात्रीचा है ना, किती आहे 9 रात्रीचा समूह आहे. याच्यामध्ये संख्या कोणती येते आहे 9 येते आहे. आता चौथं उदाहरण जर बघायला गेलोत, चौहाटा. चौहाटा याचा अर्थ काय होतो आहे बघा, 4 वाटांचा समूह आहे. याच्यापैकी काय याचा अर्थ होतो 4 वाटाचा समूह. 4 वाटाचा समूह आहे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 5 आलं, या ठिकाणी 12 आलं, या ठिकाणी 9 आलं, या ठिकाणी काय येतं आहे 4 आहे. मग एखाद्या शब्दामध्ये जर कधी तुम्हाला संख्या जर आढळत असेल तर तुमचं काम आहे डायरेक्टली द्विगु तत्पुरुष समाजावर क्लिक करणं, किंवा संख्या पूर्वपद असं सुद्धा ऑप्शन असू शकतं, किंवा एखाद्या ठिकाणी हे असेल, एखाद्या ठिकाणी हे असू शकतं. तर तुमचं काम आहे एखाद्या ठिकाणी पंच म्हणजे 5, बार म्हणजे 12, 9 म्हणजे 9, चौहा याचा अर्थ काय होतो 4. तर याच्यामध्ये संख्या आढळली तर तुमचं डायरेक्टली क्लिक मारायचं काम आहे द्विगु तत्पुरुष समासामध्ये. तर आता हे समजलं असेल अशी आशा करतो आणि पुढे जातो. याचा शेवटचा प्रकार येतो म्हणजे मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. आतापर्यंत 6 झाले आपले. मध्यम पद लोपी, मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. तत्पुरुष समास सगळ्यांनाच समजेल असं घेतो आहे. मध्यम पद लोपी तत्पुरुष समास याचा अर्थ होतो मधले पद लपलेले असेल. मधले पद लपलेले असेल ते डायरेक्टली दिसत नाही. उदाहरणार्थ सगळ्यांचं आवडीचं उदाहरण घेणार मी, कांदे पोहे. याच्यामध्ये बघायला गेलो तर कांदे पोहे. कांदे पोहे याचा अर्थ काय होतो, कांदे घालून केलेले पोहे. ठीक आहे, कांदे घालून केलेले पोहे. आता कांदे पोहे याचा अर्थ याच्यापैकी पहिला शब्द येतो आहे कांदे, दुसरा येतो आहे पोहे, है ना. पहिला शब्द येतो आहे कांदे, दुसरा शब्द येतो आहे पोहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मधले पद काय लपलेलं आहे हे दिलेले आहे का या ठिकाणी? या ठिकाणी तुम्हाला दिलेलेच नाही आहे. म्हणजे कांदे पोहे लिहिताना तुम्हाला घालून केलेले हा शब्द कुठंही दिसणार नाही आहे. तो कशामध्ये लपलेला असतो तर याच्यामध्ये लपलेला असतो. म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे की मध्यम पदलोपी समास. मधले पद लपलेले असते म्हणून त्याला म्हटलं जातं मध्यम पदलोपी समास, है ना. हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण बघूयात. साखर भात. साखर भात. साखर भात याचा अर्थ काय होतो परत? साखर घालून केलेला भात. साखर घालून केलेला भात, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये साखर हा शब्द सुद्धा आहे, याच्यामध्ये भात हा शब्द सुद्धा आहे, पण घालून केलेला हा शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे का? नाही आहे. मग शब्द काय आहे? लपलेले आहेत. म्हणून मधले पद लपलेले असते म्हणून मध्यम पद लोपी तत्पुरुष समास असं आपण म्हणू शकतो. आता पुढचं उदाहरण घेऊयात. मामे भाऊ किंवा मावस भाऊ. ठीक आहे, मावस भाऊ. आता तुम्ही याच पद्धतीने अर्थ घेणार का की मावशी घालून केलेला भाऊ? नाही, याचा अर्थ तसा अर्थ होणार नाही. मावस भाऊ म्हणजे काय आहे? मावशीचा मुलगा. या नात्याने भाऊ. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मावशी या ठिकाणी दिसतंय, तुम्हाला मावशी, आणि या ठिकाणी दिसतोय तुम्हाला भाऊ, है ना. मावशी इकडं होऊन जाते, भाऊ ही आहे. पण आता मुलगा या नात्याने, है ना, मुलगा या नात्याने, मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ. तर हा शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतोय का? नाही, ते लपलेला आहे. म्हणून त्याला म्हणायचं मधले पद लपलेले असते. हा आणि हा याच्यामध्ये मधले पद लपलेले आहे म्हणून मध्यम पद लोपी तत्पुरुष समास असं आपण म्हणायचं आहे. पुढचं येत आहे मामे भाऊ. चौथं उदाहरण घेतलं तर मामे भाऊ. मामे भाऊ. आता मामे भाऊ याचा अर्थ काय होतो की मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. मामाचा मुलगा या
मामाचा मुलगा या नात्याने भाऊ, इथं मामा आहे, या ठिकाणी काय आहे भाऊ आहे, ठीक आहे. तर मामाचा मुलगा या नात्याने भाऊ असा अर्थ होतो त्याचा. तर या ठिकाणी सुद्धा मामा मुलगा या नात्याने हा शब्द लपलेला आहे. बघा मध्यम पद लोपी तत्पुरुष समासमध्ये काय बोललो मी की याच्यामध्ये दोन शब्द साईडला होतात आणि मध्यंतरी जो शब्द असेल तो लपलेला असतो आणि ते डिटेल्समध्ये लिहिल्यानंतरच माहिती पडतो, म्हणून त्याला म्हणायचं आपण मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. याचे मी समासाचे दोन प्रकार काय केलेले आहे, व्हिडिओ 1 आणि हा व्हिडिओ 1 झाला हे ना, व्हिडिओ 1 झाला. याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला डिटेल्समध्ये घेण्याचं एक स्पीडली हे करतो मी, ठीक आहे. झालं आता थोडक्यात रिव्हिजन आहे. आजचा आपण चॅप्टर पाहिला होता समास. याचे व्हिडिओ द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हा सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल्समध्ये देतो. तर समास हा चॅप्टर आपण घेतो आहे. समास हा जो चॅप्टर आहे बघा, समास म्हणजे नेमकं काय, समास म्हणजे सम अधिक आस असा अर्थ, याचा अर्थ एकत्रित होणे असा अर्थ होतो. समासाचे मुख्य प्रकार होतात 4. पहिला प्रकार काय येतो अवयवीभाव समास, दुसरा येतो तत्पुरुष समास, तिसरा येतो द्वंद्व समास, चौथा येतो बहुव्रीही समास. अवयवीभाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते, तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद प्रधान असते, द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात, नाही दोन्ही पद प्रधान असतात आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसराच अर्थ असा अर्थ होतो. हे तुम्हाला थोडक्यात मी घेण्याचा प्रयत्न केला होता. पुढचं बघूयात आता. अवयवीभाव समाजाला आपण डिटेल्समध्ये बघितलं होतं आपण. नियम याचे अवयवीभाव समाज ओळखायचे तर 3 नियम. सुरुवातीला आ यथा प्रति, हे जर का कधी तुम्हाला सापडलं तर तुम्ही डायरेक्टली कोणाला हाणायचं आहे, अवयवीभाव तत्पुरुष समाजाला, ठीक आहे, अवयवीभाव समाजाला, तत्पुरुष म्हणतो अवयवीभाव समाजाला क्लिक मारायचं आहे. आ यथाप्रती हे उपसर्ग कोणत्या भाषेचे आहे तर म्हणायचं संस्कृत या भाषेचे. आ यथावरती हे सुरुवातीला जर आढळलं तर तुमचं काम आहे डायरेक्टली कशावर क्लिक करणं आहे, डायरेक्टली कशावर क्लिक करणं आहे, अवयवीभाव समास. दुसरा नियम काय म्हणतो, दर, हर, बे, बिन, गेर, बर आणि बेला हे फारशी भाषेतले उपसर्ग मराठी व्याकरणामध्ये आलेले आहेत. मग ते सुरुवातीला जर आढळले तरीसुद्धा कोणावर क्लिक करायचे तुम्हाला, अवयवीभाव तत्पुरुष समाजामध्ये. आणि जर एखादा शब्द, पुढचा नियम आहे द्विरुक्ती, एखादा शब्द 2 वेळेस सारखाच पद्धतीने येत असेल, द्विरुक्ती होणे याचा अर्थ तो शब्द डबल होणे, रिपीट होणे. मग असं जर आढळलं तर तरी तुमचं काम आहे अवयवीभाव तत्पुरुष समाजावर क्लिक करणं. पुढे जाऊयात. अवयवीभाव समाजाचे अवयवीभाव समाज झाले. आता तत्पुरुष समाज. तत्पुरुष समाजावर प्रश्न पडतात, हा किचकट आहे समजायला. आता याचे पुन्हा प्रकार पडतील 7. जर बघायला गेलो तर पहिला प्रकार येतो, याला शॉर्टकटमध्ये लक्षात राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी, विभक्त आपला वन कदम म्हणून आहे. वन कदम म्हणून लिहिताना तुम्ही विभक्ती, अलुक, उपपद, नत्र, कर्मधारय, द्विगु आणि मध्यमपद लोपी समास. विभक्ती असेल तर याच्यामध्ये ओळखायचं असेल तर तुम्हाला एकूण 8 विभक्ती आहे, त्याचे असलेले प्रत्ययवर्ण तुम्ही हा प्रकार ओळखू शकता. दुसरा येतो आहे अलुक, याच्यामध्ये तुम्हाला ई शोधायचा असतो आणि उपपद कृदंत याच्यामध्ये तुम्हाला अणारा शोधायचा असतो. नत्र तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला नसलेला शोधायचा असतो. कर्मधारय तत्पुरुष समाजात तुम्हाला विशेषण आणि नाम शोधायचा असतो. द्विगु तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला संख्या शोधायची असते. मध्यमपद लोपी तत्पुरुष समाजामध्ये मधले पद लपलेले असते, हे ना, हे आपण पाहिले होतं डिटेल्समध्ये. पुढचं बघूयात. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी तत्पुरुष समाजामध्ये काय शोधायचं आहे, विभक्ती शोधायची आहे. सुखप्राप्त, तोंडपाठ, सेवानिवृत्ती आणि घरधनी. सुखप्राप्त म्हणजे सुखाला प्राप्त, हे विला प्रत्यय लागलेला आहे द्वितीय विभक्तीचा. तोंडाने पाठ ने लागलेला आहे कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीया. आणि त्याच्यामध्ये सेवानिवृत्ती, सेवानिवृत्तीमध्ये काय होतं आहे, सेवेतून, ऊनहून हे कशामध्ये आहे, पंचमीची विभक्ती लागलेली आहे. घरधनी याचा अर्थ घराचा, धनी, चाची, चेच्या कशाचा आहे, षष्टीचे प्रत्यय लागलेले आहे. तर एकूण 8 विभक्तीमधले कोणतेही प्रत्यय जरी लागले तरी तुम्हाला लिहायचं आहे, क्लिक मारायचं आहे विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. पुढे जाऊयात परत एकदा. अलुक तत्पुरुष समाज. अलुक याच्यामध्ये काय शोधायचे तुम्हाला, अलुकमध्ये तुम्हाला ई शोधायचा आहे. ई तो याच्यामध्ये अलुक याचा अर्थ काय होतो की ई तुम्हाला लपवता येणार नाही, त्याला तुम्ही लपवू शकत नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी असतो, ठीक आहे. आता याच्यापैकी पहिलं उदाहरण काय पाहिलं होतं आपण, कर्तरी प्रयोग. कर्तरी म्हणताना री म्हणता तुम्हाला ई डायरेक्टली सापडेल तुम्हाला. तोंडी डी म्हणताना तुम्हाला ई सापडेल. अग्रे असे प्रश्न येतात. अग्रे ग्रे म्हणताना तुम्हाला ए होतो. ए मध्ये तुम्हाला संयुक्त स्वर मी सांगितलं होतं. संयुक्त स्वर म्हणजे दोन्ही स्वर असतात, दोन्ही स्वर मिळून एक शब्द तयार होतो. अ आणि ई मिळून काय तयार होतं, ए. हे पाहिलं होतं आपण, याच्यामध्ये ऑलरेडी ई आहे. पंके म्हणताना के म्हणतात ते ए होतं, ए मध्ये ऑलरेडी काय असतं, ई होतं, हे आपण पाहिलेलं होतं, ठीक. पुढचं एकदा उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं असतं, अणारा शोधायचं असतं. आता बघा याचे उदाहरण तुम्हाला घेतलं आहे आपण. शेतकरी याचा अर्थ काय होतो की शेती करणारा. याच्यामध्ये काय शोधायचं तुम्हाला, अणारा.
शेतकरी याचा अर्थ शेती करणारा ऑलरेडी येणारा आहे. ग्रंथकार याचा अर्थ काय होतो, ग्रंथ करणारा, याच्यामध्ये काय आहे, येणारा ऑलरेडी आहे. जलद याचा अर्थ जल देणारे, पाणी देणारे, याच्यापैकी येणारा आहे. मग उपपद किंवा कृदंत जर कधी आढळलं तुम्हाला याच्यामध्ये काय शोधायचं आहे, येणारा शोधायचा आहे. पुढे जाऊयात. नत्र तत्पुरुष समाजामध्ये नत्रमध्ये नसलेला शोधायचा. नसलेलं जर कधी आढळलं तर तुम्हाला डायरेक्टली क्लिक याच्यावर करायचं आहे. आता याच्यामध्ये नापसंत याचा अर्थ पसंत नसलेला आढळलं. अन्याय म्हणजे न्याय नसलेला आढळलं. नालायक याच्यामध्ये लायक नसलेला आढळलं. अधर्म याचा अर्थ धर्म नसलेला आढळलं. याच्यामध्ये कोणताही शब्द जर डिटेल्समध्ये लिहायला गेलो तर नसलेला आढळलं तर तुमचं काम आहे डायरेक्टली नत्र तत्पुरुष समाज याच्यावर क्लिक करणं. पुढे जाऊयात. कर्मधारय तत्पुरुष समाज. कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला सांगितलं मी विशेषण आणि नाम ही जोडी असेल यांची. रक्तचंदन याचा अर्थ रक्तासारखे चंदन हे नाम आहे. नामाच्या बाबतीत माहिती सांगणार शब्द काय आहे, रक्त. मग हे विशेषण आणि नाम ही जोडी होते. महादेव याचा अर्थ महान देव. नाम कोणतं आहे, देव. देवाच्या बाबतीत माहिती सांगितली, देव कसा आहे, महान, म्हणून हे काय ठरतं, विशेषण. म्हणजे हे सुद्धा विशेषण आणि नाम हे जोडी आहे. महाराष्ट्र याचा अर्थ काय होतं परत, महान असे राष्ट्र आहे. मग महान राष्ट्र, मग महान राष्ट्र हा काय होतं, हा नाम होतं आणि हे काय होतं, विशेषण. तर विशेषण आणि नाम ही जोडी आढळली तर परत तुम्ही काय करायचं आहे, कर्मधारय तत्पुरुष समाजामध्ये क्लिक करून मोकळे व्हा. पुढचा 6वा प्रकार येतो आहे द्विगु तत्पुरुष समाज. द्विगु याचा अर्थ काय होतं परत मी सांगेन मी तुम्हाला, संख्या. एखादा शब्द लिहिताना त्याच्यामध्ये जर संख्या आढळत असेल तर तुमचं काम आहे डायरेक्टली कशावर क्लिक करणं आहे, द्विगु तत्पुरुष समाजावर क्लिक करणं आहे. पंचवटी याचा अर्थ 5 वडांचा समूह. याच्यामध्ये 5 हा काय आहे, 5 ही काय आहे, संख्या आहे, है ना, संख्या डायरेक्टली येत आहे. 12 भाऊ म्हणजे किती भाऊ आहे, 12. तुम्हाला डायरेक्टली कळतंय तुम्हाला 12 भाऊंचा समूह. याच्यामध्ये 12 ही संख्या आढळते म्हणून द्विगु समास म्हणा. ठीक आहे. पुढचं येतं आहे नवरात्र. नवरात्रामध्ये किती रात्र आहे, 9 रात्र. 9 ही काय दर्शवते, संख्या दर्शवते. चौहाटा म्हणजे किती, 4 ही काय दर्शवते आहे, संख्या दर्शवते. तर एकूणच बघायला गेलो तर द्विगु तत्पुरुष समाजामध्ये तुम्हाला काय आढळणार आहे, संख्या. ठीक. पुढे जाऊयात परत एकदा. मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. मधले पद लपलेले असेल याच्यामध्ये पद तुम्हाला ते डिटेल्समध्ये दिसणार नाही. कांदे पोहे तुम्हाला हा शब्द दिसला तर तुमचं काय नाही, तर तुम्ही म्हणाल की कांदे घालून गेलेले पोहे असा प्रश्न आहे, तर नाही, तुम्हाला कांदे पोहे हा ऑप्शन येणार आहे. पण तुम्हाला याचा अर्थ माहिती असला पाहिजे. कांदे पोहे याचा अर्थ काय होतो, कांदे घालून केलेले पोहे. कांदे आणि पोहे डिटेल्समध्ये वेगवेगळे येतात आणि मधलं पद काय असतं, लपलेलं असतं. हे दिलेलं असतं का, नाही दिलेलं असतं, म्हणून त्याला म्हणायचं मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. साखर आणि भात, पण मध्ये काय लपलेलं आहे, घालून केलेलं आहे. मावस भाऊ, आता मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ, है ना. आता खाण्याची उदाहरणं भरपूर लक्षात ठेवतात पण याच्यावर प्रश्न पडून जातात, पण ते चुकून येतात. तर मावशी या ठिकाणी असते, भाऊ या ठिकाणी असतो. मधला शब्द लपलेला असतो, काय आहे, मुलगा या नात्याने हा शब्द लपलेला आहे. मामे भाऊ, याच्यामध्ये मामा वेगळा होतो, भाऊ वेगळा होतो, पण मुलगा या नात्याने हा शब्द लपलेला असतो आणि तो याच्यामध्ये लपलेला असतो, या ठिकाणी मध्यंतरी लपलेला असतो, म्हणून त्याला म्हणायचं आपण मध्यम पद लोपी तत्पुरुष समास. ठीक आहे. हा मी छोटाखाना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. पार्ट 1 आणि पार्ट 2 समाजाचा मी प्रकार घेणार. आता पहिला जो पार्ट आहे अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास, हे तुम्हाला कसे वाटले, हा व्हिडिओ बघून कसं वाटलं आणि हा समजला आहे का, किंवा एखाद्या वेळेस माझ्याकडनं काही चूक झालेली आहे का. व्हिडिओ चांगला असेल तर चांगला म्हणा. तुमचं कॉमेंट सेशनमध्ये तुमचं कर्तव्य होते काहीतरी. व्हिडिओ चांगला असेल तर चांगला म्हणा, कारण ते तुम्हाला एनर्जीचं, ऊर्जेचं काम करतं. मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक वेगळी ऊर्जा भेटते. त्यामुळे कॉमेंट सेशनमध्ये कॉमेंट्स करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. जे व्हिडिओ पाहतील, कारण तुम्हाला पोलीस भरतीला पण मदत करणार, तलाठीला मदत करणे, वनरक्षकला मदत करणे, किंवा एखाद्या वेळेस MPSCमध्ये डिटेल्समध्ये, हे तर वरवर घेतो आहे, पण डिटेल्समध्ये तुम्हाला त्यावेळेस MPSCची मदत लागणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला मदत करेन, काळजी नसावी. तर कॉमेंट्स करा. आणि हा जो व्हिडिओ, माझा उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा काय आहे, तर माझा उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा असा की प्रत्येक विद्यार्थी त्याच्या घरी बसले अभ्यास करेन, ना की माझ्याचकडं पोहोचला पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की मी त्याच्यापर्यंत पोहोचून जाईल, त्या विद्यार्थ्यांपर्यंत. जसा तो अनाथ विद्यार्थी संभाजीनगरमध्ये बसून माझे व्हिडिओ पाहिले आणि त्याचा कॉल आला, तसं मला खूप अभिमान वाटला की माझी जी मेहनत घेतली ती सार्थ ठरते आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. नंदुरबार परिवर्तन किंवा असे गरीब विद्यार्थी परिवर्तन, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला त्यांच्यामध्ये दिवस बदलता आले या रिझल्टनं. तर त्याच्यासाठी हा उद्देश आणि हे विजन घेऊन मी पुढं चालतो आहे. कॉमेंट करा, शेअर करा आणि त्याला लाईक करायला विसरायचं नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा आला त्याचे कॉमेंट सेशन तुम्हाला लगेच उद्या तुम्हाला पार्ट 2 भेटेल याचा. ठीक आहे. धन्यवाद. मी रजा घेतो. थँक्यू.